श्री स्वामी समर्थ. काल होती हनुमान जयंती आणि काल मी केले बुंदीचे लाडू थोडेसे. दरवेळेस मी शिराच करत असते, पण काय झालं काल गुरुवार असल्यामुळे सकाळी पूजा वगैरे झाली, काकांना डब्याला खिचडी दिली, काका डिटर केले आणि नंतर मग मी एका वाटीचे बुंदीचे लाडू केले नैवेद्यासाठी. तसा भक्तिभावाने कुठलाही नैवेद्य केला तरी तो देवाला मान्यच आहे, पण मारुती रायाला बुंदीचे लाडू आवडतात हे आपण ऐकतच आलेलो आहे, म्हणून मी आज बुंदीचे लाडू केले. तर ते कसे केलेत त्याची रेसिपी आपण पाहूया. मी 1 वाटी चण्याच्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे, हरभरा डाळीचं पीठ, आणि ते चाळून घेतलेलं आहे. पीठ चाळणं हे महत्त्वाचं आहे. चांगलं चाळून घ्यावं पीठ, जरी त्याच्यात काही नसलं तरी. चाळल्यामुळे काय होतं, गुठळ्या असतात त्या निघून जातात, कारण की पिठामध्ये बारीक असल्यामुळे गुठळ्या असतात त्या निघून जातात. पीठ चाळून एका वाटीत काढून घेतलं, कारण की आपल्याला ते भिजवायचं आहे. आपण साखरेचा पाक तयार करायला ठेवून देऊ. तर आता 1 वाटी मी बेसन घेतलेलं आहे, तर पाऊण वाटी साखर घेतलेली आहे. त्याच्यात पाऊण वाटीच पाणी टाकलेलं आहे आणि साखर विरघळेपर्यंत असं ढवळत राहायचं आणि नंतर गॅस बारीक करून 5 मिनटं उकळायला ठेवायचं. पाक तयार होतो तोपर्यंत पीठ भिजवून घेऊ आपण. त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, थोडीशी हळद टाकायची आणि पाणी आवश्यकतेनुसार घ्यायचं. मूठभर खायचा सोडा आणि आवडत असेल तर रंग टाकायचा आणि पीठ चांगलं भिजवून घ्यायचं. पिठामध्ये एकसुद्धा गुठळी राहिली नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आणि छान पीठ भिजवून घ्यायचं. पीठ चमच्यातून असं पडेल इतपत ठेवायचं, धार पडेल इतपत ठेवायचं. जास्त घट्टही नको आणि जास्त पातळही नको. 1 तारी पाक करायचा. आता पाक तयार झालेला आहे, आपण बुंदी तळून घेऊया. कढईत तेल किंवा तूप तापत ठेवायचं आणि भिजवलेलं पीठ चांगलं ढवळून घ्यायचं. बघा, प्रत्येक वेळेस कढईत टाकताना पीठ चांगलं ढवळून घ्यायचं. तेल तापलं की कढईमध्ये बुंदी टाकायला सुरुवात करायची. एक झारा घ्यायचा, झाऱ्याने किंवा बुंदीचा झारा असेल तरी चालतो किंवा साधा झारा असेल तरी चालतो. मला वाटीचेच करायचे आहेत मी, म्हणून हा साधा झारा घेतलेला आहे. आणि बुंदी खूप कडक तळायची नाही, तळली की एका परातीत काढून ठेवायची आणि हा झारा प्रत्येक वेळेस धुवून पुसून घ्यायचा. बुंदी छान तळलेली आहे, जास्त कडक करायची नाही बुंदी, लाडू कडक होतात. आता बुंदी तळून झालेली आहे, मी पाक गार झालेला आहे, त्याच्यात बुंदी मिसळून मगज बी किंवा ड्रायफ्रूट्स आणि थोडीशी वेलची पूड टाकायची आणि तासभर त्याला मुरायला ठेवून द्यायचं, म्हणजे पाक बुंदी चांगली पिऊन घेते आणि नंतर मग त्याचे लाडू बांधायचे. श्री स्वामी समर्थ. पुन्हा भेटू.